वेदा शी बोलणं झालं तुझं? हो, आताच बोलणं झालं वेदाशी. तिला काळजी घ्यायला सांग. ती टेंट मध्ये झोपतीये ना, तिकडे डास असतात आणि डास चावल्यावर काय होतं माहितीच आहे ना आपल्याला. डास? सकाळी तर म्हणालात की मुंगी चावली. हा म्हणजे डास मुंगी सेम सेम, म्हणजे काही चावू शकतं. मुद्दा तो आहे. बरं ठीक आहे, पण तिथे शाळेतले टीचर्स सगळ्यांची खूप चांगली काळजी घेतात. गुड. एक महत्वाचे कॉल आहे, मी आज अटेंड करू. हो ठीक आहे. ओके. हॅलो. आता डास, सकाळी मुंगी, थोड्या वेळाने म्हणतील की मधमाशी चावली म्हणून. मीरा, ताई तुम्हाला काही विचारूही नको आणि मी तुला काही सांगणारही नाही. मला काम करू दे, जातो. मीरा, मी तुला काही विचारायला आले नाहीये, मी तुला सांगायला आले. तुला भेटायला ज्या आजी येतात, माया त्या आजींना शोधत होती. माया? कशासाठी? माहित नाही अगं, पण मगाशी ती घराबाहेर जात होती आणि ते जरा संशयास्पद होतं, म्हणून मीही तिच्या मागे गेले. आणि ती सगळीकडे आजींना शोधत होती. मंदिरात, आश्रमात, वृद्धाश्रमात. तिचं काय काम असेल आजींकडे? काल तुझ्या गावाकडच्या आजी आल्या होत्या ना, त्यांना बोलवशील का? एक मिनिट ताई, मगाशी आई साहेब सुद्धा विचारत होत्या की आजी कुठे सापडतील म्हणून. काय? आई का विचारत होत्या? दान धर्म करायचंय असं म्हणाल्या. पण ताई, या सगळ्याचा मायाशी काय संबंध? माया का शोधते आजीला? माहित नाही मीरा, पण माया ना नालायक आहे, ती काहीही करू शकते. पण आई का विचारत होत्या ह्याचं उत्तर आईच देऊ शकतात. त्यांनाच विचारायला हवं. चल. हो. मार्जरी, मी येते. आई साहेब, काय ग? तुम्ही कुठे चालला होतात का? नाही, कुठे जात नव्हते, पाय मोकळे करायला आले होते. झोपला नाहीत अजून? हे काय, जाणारच होते. तू कशी काय जागी आहेस अजून? माया ताईला पाहिलत का? माया तिच्या खोलीत असेल ग. मीरा, आईंना स्पष्टपणेच विचार. काय विचारायचंय? काही विचारायचंय का? आई साहेब, रागवणार नसेल तर एक विचारू का?
हो विचार की, एवढं काय. मायाताईशी काही बोलणं झालं का तुमचं? कशाबद्दल? त्या आजींना बोलवायचं होतं असं म्हणाला होतात ना तुम्ही. हो, तुला नाही का मी म्हणाले होते, पण तू मलाच काय विचारतेस का? अच्छा, सापडल्या का त्या? मीरा, आईंना सगळं खरं सांगून टाक. मी मायाला पाठवलंय हे हिला कळलंय की काय? काय ग, काय विचारते मी? सापडल्या का त्या? आईसाहेब, असं कळलंय की माया सुद्धा त्या आजींना शोधतीये. माया का? ती ती का शोधते त्यांना? तुम्ही नव्हतं सांगितलं का? मी कशाला सांगेन, म्हणजे तिचा काय संबंध? मी तुला विचारलं होतं आजींबद्दल, मायाला नाही. पण माया त्यांना शोधते हे तुला कसं कळलं? हो, मी पण ना आत्ता लक्षात आलं माझ्या. मी ते आजींना गुरुवारी बोलवायचंय हे माया समोर बोलले होते. पण माया तू आजींना शोध असं मी काही तिला बोलले नव्हते. माहित नाही म्हणजे. अगं हो, आजींना शोधून तिला तुला सरप्राईज द्यायचं असेल म्हणून. मोठी बहीण आहे ना ती तुझी, विचार की तिला. हो, विचारते ना मी मायाला. माया ताईला. आलेच. हा, नंतर एक पोरगी आली एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.